बोलत असताना श्री गायकवाडांकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवमान झालेला आपण सगळ्यांनी तिथं ऐकला। हे सर्व जे महामानव होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळामध्ये संघर्ष केला म्हणून आजचे दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळतात। हे कुठेतरी काही विचाराचे लोक तिथं विसरलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा जर कुणी नाही तर कुठल्याही महामानवांचा जर अपमान करत असेल तर आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही। पानसरे साहेबांचं कार्य हे आपल्या सर्वांना माहिती आहे। शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सामान्य व्यक्तींसाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत सोप्या भाषेत जावा यासाठी त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आक्षेपाई हे गायकवाड त्या ठिकाणी बोलले। त्यामुळे प्रशांत व त्यांचा परिवार व या आपल्या विचाराचे सर्व लोकजन यांचं मत होतं की सत्तेतल्या एखाद्या नेत्याच्या विरोधात बोलल्यानंतर साध्यातल्या साधा कार्यकर्ता असेल तर त्याच्यावर लगेच तिथं कारवाई होते। इथं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आणि आजच्या काळामध्ये खास करून गेल्या काही दिवसांमध्ये नारी शक्तीबद्दल चर्चा करणारे सत्तेतले अनेक लोक आहेत आणि एक सत्ताधारीच आमदार महिलांचा अवमान त्या ठिकाणी करत असेल आणि त्याच्यावर जर तिथं कारवाई केली जात नसेल हे योग्य नाही।